पिण्याच्या पाण्यासाठी विटा नगरपालिकेला संतप्त नागरिकांकडून टाळी ठोकण्याचा प्रयत्न। पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा नगरपालिकेला नागरिकांकडून टाळी ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगार दिबे यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या पाणी प्रश्नावर विटा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। विटा शहरामध्ये एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या त्यांना लागत आहेत। मात्र विटा नगरपालिकेकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची कोणतीच भूमिका घेण्यात येत नाही। या उलट नागरिकांकडून पूर्ण पाणीपट्टी वसूल केली जात आहे, असा आरोप विटा नगरपालिकेसमोर आंदोलन करत विटा नगरपालिकेच्या कार्यालयाला टाळी ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला। आणि यावेळी संतप्त आंदोलकांनी विटा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत पाणी प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी केली आहे। नगरपालिका येथे त्यांच्या असंख्य नागरिकांच्या वतीने आज आम्ही टाळाटोपा आंदोलन करत आहोत। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की विटा नगरपालिका जी एक दिवसाड पाणी देते व जे पाणी देत आहे ते देखील काही म्हणजे तेवढ्या प्रेशरनं येत नसल्यामुळे लोकांना अपुरं पाणी मिळतंय। आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की रोज नगरपालिकेच्या हद्दीतील कनेक्शनधारकांना रोज पाणी मिळावं। जर पाणी देऊ शकत नसतील तर त्यांनी जी पाणीपट्टी जी आहे ती 50% कमी करावी आणि शास्तीचे जे 2%चा जो कर लागू केलेला आहे तो रद्द करावा। या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही इथं बसलेलो आहे व ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा, सांगली।